वेलकम टू माय न्यू ब्लॉग। खूप दिवसांनी मंडळी आपण भेटतोय। मुंबईच्या घरातून, डोंबिवलीच्या घरातून आपण गावी गेलो होतो गणपती सणानिमित्त। तर सगळे लोक आता आलेलो आहोत आम्ही। मिथिलाचे बाबा राहिले होते गावी, ते सुद्धा आलेले आहेत आता। आणि आता तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील आपल्या मुंबईच्या घरातले। बघू शकताय बाहेर कसं वातावरण झालेलं आहे। पाऊस पण नाही, आता 2 दिवस पाऊस पडत नाहीये। 2 दिवस मस्तपैकी ऊन पडलंय, जरा बरं वाटतंय। तर बघूयात आता आपण मिथिलाच्या स्कूलची तयारी करायची आहे। आणि नाश्त्याला बनवते घावणे। खूप दिवसांनी कावीळ यूज करते, तर घावणे बघूयात आता कसे येतात ते। एक तर टाकला आहे, म्हणजे पहिला घावणा तर आपला आलेला आहे। खूप दिवसांनी कावी यूज करते, तरी पण घावणा आपला आलेला आहे व्यवस्थित। आता नेक्स्ट आपण बघूया। महिनाभर तरी नव्हती यूज केली कावीळ, त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती की कसं येत आहेत। अशी जाळी मस्त, अशी जाळी पडली नाही, छान येतात घावणे मस्त। बुधवार आहे तरी पण आज आहे संकष्टी, तर त्याच्यामुळे नॉनव्हेज काही नाही बनवू शकत। उपवास असं काही पकडत नाही, पण त्याच्या दिवशी नॉनव्हेज नाही बनवू शकत। आणि श्रावण सुटल्यापासून तर मासे खायला मिळालेच नाही आहेत। गावी श्रावण सोडला आम्ही, चिकन वडे बनवले होते, कोंबडी वडे, पण मासे नाही तिकडे खायला मिळाले। तर माशांची थोडी अशी क्रेज लागली आहे, कधी खाताय असं वाटते। पण आज नेमकी बुधवारच्याच दिवशी संकष्टी आली आहे, त्याच्यामुळे मासे खाऊ नाही शकत। तर आता डायरेक्ट फ्रायडेला बघूया, मिळाले तर चांगले मासे खाऊ शकतो आणि आपण रेसिपी पण दाखवू शकतो। कोण आहे, कोण आहे? ये काय खातोय सकाळी सकाळी? पॉमपॉम। कोणी आणले, कोणी आणले? मम्मी, मम्मा। मम्माने आणले। ये आती है, ये लवकर। ए ससुल्या, ससुल्या, कुरुम कुरुम, कुरुम कुरुम ससुल्या। काय टी शर्ट वर काय आहे? हाऊ आईज आहे, आईज, आईज। तुझी आईज कुठे दाखव? इयर्स कुठे आहेत? इयर, इयर, इयर कुठे आहेत? नोजी कुठे तुझी, नोजी? हँड कुठे आहे? ते लेग्स आहेत। हँड कुठे? हँड, हँड दाखव। शो मी युअर हँड। व्हेरी गुड। लटाके। स्वप्नील जोशी कसं बोलतो? गोला लटाके हे नाहीये, टकलू नाहीये, केश आले बाबूला। बाबूचा टकलू गेला। दीदीला पण केश आहेत। दीदीचा नाश्ता चालू आहे। 2 तास झाले दीदी नाश्ताच करते। आताच दिले। 2 तास दीदी नाश्ताच करते। दीदीला फटके देऊया, देऊया। हाँ, तुला फटके देऊया, तुला कियानला फटके देऊया।
कियानला फटाका मारूया अशा की दीदीला मारूया? दीदी कोणाला फटाका देऊया? दीदी. आज मस्त ऊन पडलंय मंडळी, छान असं ऊन पडलंय. मस्त कुणाचे कपडे वगैरे काय सुकून घ्यायचे असतील ते सुकून घ्या. कधी पाऊस पडेल काय सांगता येत नाही. पावसाचं काय खरं बरं नसतं. आणि आम्ही गावी गेलेलो ना, सगळी झाडं आमची सुकली होती. पाणी नव्हतं ना एवढे दिवस, तर पूर्ण झाडं एकदम मरगळत आली होती. तर आता आल्याच्या नंतर आम्ही पाणी घातल्यावर जरा त्यांना जीव आलाय. तरी पाऊस पडत होता तरी पण झाडं अशी पूर्ण कोमेजून गेली होती. आणि हा आहे आमच्या बाजूचा छोटा कियान. ही मितीला बसली आहे ना टेबलवरती खायला, म्हणून तो पण गेला त्याच्या घरी आणि टेबल घेऊन आला. जसं ती करते तसं त्याला करायचं असतं, आहे ना बाबू? फिनिश कर पटापट, फिनिश कर. हे काय? वेट अ मिनिट. फिनिश कर पटापट. काय केलंस हे? नाम 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 कर. काय कसं होतंय? खा लवकर. आता टेबल घेऊन आलास ना तर फिनिश कर पटकन. नाही तर डिशूम करणार. तर शुभ संध्याकाळ मंडळी. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि आज आहे बुधवारचा बाजार. मितीला स्कूलमधून आलेली आहे आणि आम्ही आता दोघं चाललो आहे भाजी आणायला. गावावरून आल्यापासून काय व्यवस्थित अशी भाजी आणली नव्हती, तर आज बघूया बुधवार मार्केटमध्ये चांगली फ्रेश भाजी मिळते. तर बघूया आज काय काय भाजी जास्त नाही आणून ठेवत, कारण ती बनवेपर्यंत हे होते, सुकून जाते. तर मग थोडीच नेमकीच काय लागेल फळं भाज्या वगैरे ते घेऊन यायचं बस. चांगले नाहीत पुढे ते बघूया. 50 का 2 किलो है, 30 रुपए किलो. कसे टोमॅटो? 30 रुपए किलो, 50 का 2 किलो. टमाटर 30 रुपए किलो, 50 का 2 किलो. टमाटर 30 रुपए किलो, 50 का 2 किलो है. मार्केटमधून जाऊन आलेली आहे, बाजारातून, बुधवार बाजारातून. भाज्या नाही म्हणता खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेलो आहोत आम्ही. बघा, बघू शकताय तुम्ही. आणि आता सीताफळचा सीझन चालू झाला आहे, तर खूप सारे सीताफळ आलेले आहेत. छान छान मस्त मस्त गोडगोड. आणि सीताफळ मला खूप आवडतात. मी दर सीझनला प्रत्येक वेळी म्हणजे सीझन संपेपर्यंत जेव्हा स्टार्ट होतो सीझन सीताफळचा, तिथपासून ते संपेपर्यंत आम्ही सीताफळ घरी आणून खातच असतो. प्लस पेरूंचा सुद्धा सीझन चालू. पेरूचा केव्हा सीझन चालू झाला आहे. सीझन वाईज जे फ्रूट्स येतात ना मार्केटमध्ये, आणि सीझनला जे फ्रूट्स येतात ते थोडे त्या टाईममध्ये आपल्याला रिजनेबलसुद्धा मिळतात. तर आम्ही ते आणून अगदी मन भरेपर्यंत खात असतो. मक्यांचा सीझन होता त्यावेळेला मकी, गाजरचा सीझन होता मागे गाजर,
आणि पेरूचा सीझन आता तर संपत आलाय आणि आता सीताफळचा सीझन चालू झालाय. तर खूप सारे सीताफळ आम्ही आणून मंडळी मार्केटमधून काकडी वगैरे घेऊन आली आहे. तर मला आता ना सँडविच बनवायचं आहे. सँडविच खावं असं वाटलं आहे खूप आणि सँडविच मेकर माझ्याकडे आहे. सो आपण बनवूया, बघूया. मंडळी आता सँडविचचं मी प्रिपरेशन करून घेतलं आहे, सगळं कट वगैरे करून घेतलं आहे. तर आता आपण सँडविच बनवूया. मी दाखवते तुम्हाला मी कसं सँडविच बनवते ते आणि त्याच्यासाठी काय काय घेतले तेही दाखवते. इथे बघू शकताय काकडी कापून घेतली आहे, एक काकडी कापून घेतली आहे, एक कांदा, 2 टोमॅटो कापून घेतले आणि इथे आहे हे ग्रीन चिली सॉस, हे आहे रेड चिली सॉस आणि खूप सारं चीज क्यूब्स आहेत. आपल्याला पाहिजे तेवढे आपण घ्यायचे. इकडे अमूल बटर आहे, इकडे आहे टोमॅटो सॉस. त्याच्यानंतर आहे ना हे 3 पोटॅटो, छोटे छोटे 3 पोटॅटो मी मॅश करून काय ते आपलं बॉईल करून मॅश करून घेते आणि त्याच्यामध्ये आपला लाल मिरची पावडर आणि मीठ आणि गरम मसाला हे मिक्स करून ना पूर्ण मी मॅश करून घेतले जे आपल्याला ब्रेडला लावायचं आहे. प्लस इकडे ब्रेड. तर आता मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते. तर मंडळी हे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेत. एकाला रेड चिली सॉस लावून घेतलाय आणि एकाला ग्रीन चिली सॉस आणि एकाला ग्रीन चिली सॉस लावून घेते व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे ना हे मॅश केलेलं पोटॅटो जे आहे ते खूप सारं असं लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून व्यवस्थित तयार केलेलं आहे. पोटॅटो आहे. पोटॅटो पण टाकतात? हो, पोटॅटो टाकून छान लागतं. पोटॅटो ते लावून घेते. त्याच्यानंतर आहे ना अनियन लावायचं आहे आपल्याला. कांदा लावून घ्यायचा आहे. अनियन नंतर इथे लावते. कांदा लावून घ्यायचा आपल्याला. मग कांदा लावून झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे टोमॅटो. आणि मग काय ते ग्रीन काकडी येते. काकडी. टमाटर लावून झाल्यावर लावायचं आपल्याला काकडी. त्याच्यानंतर हे चीज क्यूब्स आहेत. तर त्याच्यातलं एक चीज मी काढून घेतलंय. खूप सारं चीज घालायचंय वरती. खूप सारा मला चीज खूप आवडतात कारण मी त्याच्या आधी आहे ना मी हे आणलं होतं काय मोझरेला चीज असतो ना तो आणला होता. पण तो खराब झाला. तो बरा पडतो आपल्याला टाकायला. पण तो आहे ना मी एकदा फोडला आणि त्याच्यानंतर आहे ना हे झालं. ते काय झालं, खराब झालं. ते हे झालं फोडल्याच्या नंतर पॅकेट आहे ना खराब होऊन गेलं. ते ऍक्च्युली ते व्यवस्थित पॅक करून फ्रीजरला ठेवायला हवं होतं मी, पण ते तसं नाही केलं मी. मला वाटलं की राहील ते, पण ते तसं नाही राहिलं. म्हणून मी यावेळेला हे चीज क्यूब्स आणले आणि फ्रीजरला ठेवले होते, पण तेही बघते तर नरमच पडले. आता पॅकिंग आहेत म्हणून काय नाही. तर बघा कसं काय सजेशन असेल चीज बद्दल तर मला तुम्ही सांगू शकता. आता एक खूप सारं चीज मी स्प्रेड केलंय व्यवस्थित. ते नरम झाले त्याच्यामुळे ना किसायला पण होत नाहीये. आता त्याच्यावरती हा ब्रेड आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेते आणि मग आपल्याला ते सँडविच मेकरमध्ये बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. रेडी करून घेतले तर बॅटर वगैरे सगळं लावून व्हेजिटेबल्स वगैरे लावून सँडविचेस. आता बटर घेतला मी. तर बटर आहे ना या भांड्याला आपण लावूया थोडा म्हणजे तो ब्रेडला लागेल. मला वास येते मस्तपैकी सँडविचचा. शिजायच्या आधी वास लागला. आणि थोडा वरतून आपण ब्रेड पण लावू शकतो. बटरचा आहे ना नेहमी कोणत्याही पदार्थामध्ये आपण बटर यूज केला ना तर त्याचा फ्लेवरच अलग येतो छान. बटर दोन ठेवू शकतो फक्त. वरतून पण लावून देऊया बटर व्यवस्थित. बटर जेवढं असेल ना तेवढं खूप भारी लागतं खायला. आणि मम्मा एक हे पण भेटतं असं वाला, फक्त ब्रेडला असं शिजवायचं आणि मग त्याच्यावर हे ठेवायचे. काय ठेवायचं काय शिजवायचं बाहेर लावून घेतली आहे. आता बघूया आपला सँडविच. आता हा लाल झालाय. आता हे सगळे असे सँडविचेस मी बनवून घेतले तयार करून. तर आता आपण मशीनला 2 लावून बघूया कसे होतात ते तयार होतात. आय लव्ह सँडविच ऑलवेज. आय ऑलवेज लव्ह सँडविच. मेथीला काय खात नाही, एक दिला तर हे नखरे करत बसतात. त्याच्यातली काकडी काढा, त्याच्यातला टोमॅटो काढा, त्याच्यातलं हे काढा ते काढा आणि फक्त ब्रेड चावून खाणार महाराणी. मी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवते. तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवता तेही मला सांगा कमेंट करून. सँडविचेस सगळ्यांनाच आवडतं आणि आपण कॅफेमध्ये वगैरे गेलो ना तर सँडविचची एवढी प्राईस हाय असते ना की बापरे बाप. त्या एका सँडविचच्या प्राईसमध्ये आपण घरी 4-5 बनवून खाऊ एवढी प्राईस हाय असते. पण आपल्याला सगळं रेडीमेड हवं असतं ना. घरी बनवायला त्रास होतो. तरी होतं बेक होते बेक. आय डोंट नो वाट लावली अशी काहीतरी करामती बाई केल्या अशी काहीतरी करामती.
गणराया तुझ्या भक्तीच्या पुढे. गणपती बाप्पा गेले, गावावरून मुंबईला आलो, पण ते काही अजून मनातनं वेळ सुटलेला नाहीये. पण खरंच यावर्षी एवढी मजा आली ना गावाला गेल्यावर, खरंच खूप म्हणजे एकदम वेगळंच सुख मिळतं कोकणात गेल्यावर. यमी 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 यमी. हे बघा, बघू शकताय मंडळी किती छान असं बनलेलं आहे सँडविच आपलं. आता मस्तपैकी ताव मारूया. आता इकडे माणसं सँडविच खायला बसलेली आहेत, 2 माणसं आमची. तर आता खाऊन सांगा मला कसं झालंय ते. कसं झालंय? स्पायसी. अगं येडी ती बघ. काय ग, ते तसंच होतं, त्याला बेक नको का व्हायला. तर आवाज येतोय. तर मंडळी आता हे दोघं तर खात आहेत सँडविच. आता मला पण खूप भूक लागली आहे, मी पण खाते. आता मी पण खाऊन घेते सँडविच. तर मंडळी या तुम्ही सगळे सँडविच खायला. आणि हो मंडळी, आजचा हा ऑल ओव्हर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी स्वतःची काळजी घ्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. मी स्माइली सॉस करते. तू काय करशील?